मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. दिनांक 27 ते 31 मार्च या दरम्यान यवतमाळमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणावरती कृषी महोत्सव होता. हे पहा आणि बॅक साईडला पण पाहू शकता आपण, त्या ठिकाणी डोम आहेत खूप सारे. आणि हा जो महोत्सव होता यावर्षी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर असेल, माविम दॅट इज कॉल्ड एज महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, उमेद असेल, त्याच्यानंतर पशुसंवर्धन डिपार्टमेंट होता आणि मला वाटतं नगरपालिका आणि ग्रंथालय, या सर्वांच्या कोलॅबनं या ठिकाणी हा महोत्सव होता. पण यावर्षी झालेला महोत्सव हा यवतमाळच्या इतिहासामधला सर्वाधिक बोगस महोत्सव म्हणायला काही हरकत नाहीये. डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या फॅसिलिटी इथं जायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. आणि महोत्सव यांनी कधी घेतला तर मार्च एंडिंगमध्ये. साधारणतः महोत्सवाचा टायमिंग हा कधी असतो, डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये. मार्च एंडिंगमध्ये काही लोकांचा आक्षेप असा होता तसा होता, बरेचसे काही मुद्दे आहेत. पण मागच्या 4 दिवसामध्ये मी या ठिकाणी काही बोललो नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण काय असतो, प्रत्येक ठिकाणी आपण बोललंच पाहिजे असं काही नसतं. कधी कधी PR पण मेंटेन असतो, करावा लागतो आणि त्या ठिकाणी बोलणं योग्य वाटत नाही. आणि पण यावर्षी या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांचे फार हालापेष्टा झाल्या. सुरुवातीच्या 2 दिवसात तर लोक स्टॉल सोडून पळून गेले. ही पण बातमी आमच्या कानावरती ऐकली. आणि माध्यमांमध्ये या महोत्सवाच्या संदर्भात जी चर्चा होती ती फार चुकीची होती. आणि फक्त या ठिकाणी ग्रामीण भागातले लोक आणायचे आणि त्या गर्दीच्या नावावरती फुगवटा करायचा, असा एकंदर प्रकार या ठिकाणी झाला. आणि म्हणून याच्यात काही माझं साठोलोटो होतं अशातला काही कुठलाही प्रकार नाहीये. जे आहे ते रिअल आहे. महोत्सव बोगस झाला ते ऍक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही, कारण मिळालं नेमकं कुणाला काय हे महत्वाचं असतं. आणि म्हणूनच या महोत्सवाचा, यावर्षी झालेल्या महोत्सवाचा शेतकरी चळवळीच्या माध्यमातून मी पंढरी पाटे या ठिकाणी निषेधच करतो. हा एवढा मोठा तामझाम, हा एवढा मोठा जो खर्च शासनानं या ठिकाणी केला की फक्त पैशाची उधळपट्टी आहे. आणि एवढ्याच पैशामध्ये जर ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या ठिकाणी जर आपण काहीतरी दिलं असतं तर काहीतरी वेगळं मिळालं असतं. उन्हाकारणच लांब लांब तालुक्यातनं त्या उमेदच्या महिला आल्या, स्टॉल मांडले, काहीच इन्कम झालं नाही. काही लोकांचं इन्कम झालं असेल पण मला वाटतं प्रॉफिटेबिलिटी फार कमी आणि लॉस अधिक. उधळपट्टी पैशाची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या महोत्सवामध्ये करण्यात आली. आणि सायंकाळी कुठला तरी कार्यक्रम पण आहे. पण मागच्या 4 दिवसामध्ये जेवढे काही कार्यक्रम होते या चेअरवरती बसायला माणसं सुद्धा नव्हते. लोक फक्त फूड स्टॉल आणि जी काही महिलांनी ग्रामीण भागातून उत्पादनं तयार केली ती विकत घेण्यासाठी फक्त गर्दी करत होती. ते थोडं बेटर फील करणारं होतं. काय असतं, शेवटी ग्रामीण भागातील लोकांचं कल्याण व्हावं हाच एक उमेदचा हेतू होता. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या पद्धतीनं काम करतं. पण यावर्षी झालेला जो महोत्सव आहे, एवढे मोठे डोमशेड उभे केले, तंत्रज्ञानाचा पत्ता नाही आणि काहीतरी शोकास करण्याचा प्रयत्न यावर्षी मला वाटतं या 5ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून झाला. याबद्दल माझी खंत आहे आणि नाराजी सुद्धा आहे. म्हणून या शेतकरी चळवळीचा एक आंदोलक कार्यकर्ता या नात्यानं यावर्षी झालेल्या या महोत्सवाचा मी पंढरी पाठे जाहीर निषेध करतो. भविष्यात